हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आम्ही निघालेलो आहे कौस्तुभच्या स्कूलमध्ये भरलेला आहे आनंद मेळा आणि तिकडे आम्ही चाललेलो आहे आणि कौस्तुभ तिथे खूप फन आणि एन्जॉय करणार आहे, हो ना? तर चला. नेहमी शाळेत जाण्यासाठी नाही म्हणणारा कौस्तुभ आज हसत हसत शाळेत निघालाय, कारण त्याला माहिती होतं की आज आपल्याला शाळेत जाऊन अभ्यास नाही करायचा आहे, तर भरपूर सारं मजा मस्ती आणि गेम खेळायचे आहेत. तर आम्ही गेलो होतो कौस्तुभच्या शाळेमध्ये असलेल्या आनंद मेळ्यामध्ये. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आनंद मेळा लागला होता आणि यावर्षी नवीन होतं ते म्हणजे जम्पिंग बाउन्स कॅसल. आणि आतमध्ये गेल्यावरती मुलं सर्व तिकडे खेळण्यासाठीच गेली, परंतु इकडे ॲक्च्युली तिकीट काढून मग त्यांना खेळायचं असतं, पण तिथे कोणी टीचर्स उभी नव्हत्या. पण नंतर तिथे टीचर्स आल्या, सर्वांनी त्यांना खाली उतरवलं आणि उतरवल्यानंतर मी कौस्तुभसाठी 2 तिकीटं काढली. एक काढलं ते जम्पिंग बाउन्स कॅसलचं आणि दुसरं जे काढलं ते गार्डनसाठी. तर तो गार्डनमध्ये मस्तपैकी गेल्यावरती खेळत होता. तिकीट काढल्यावरती त्याच्या हाताला सगळ्यात अगोदर स्टार काढला गेला, जेणेकरून माहिती पडेल की त्या मुलांनी तिकीट काढलेलं आहे. आणि त्यानंतर कौस्तुभ मस्त तिकडचे जेवढे काही खेळण्यासाठी होतं ते त्याने पूर्ण त्याचा काय बोलतो ना सगळ्याचा उपयोग करून सगळं काही तो खेळला आणि तो खूप आनंदात होता. खूप मजा येत होती त्याला. गार्डनमधलं गेम खेळून जोपर्यंत कौस्तुभ जम्पिंग कॅसलपर्यंत आला तोपर्यंत भरपूर गर्दी झालेली, पण तरी पण तो काय हारला नाही आणि तो तिथे उभा राहून आतमध्ये शिरलाच मुलगा. आणि खूप मजा केली त्याने तिकडे. नेहमी लास्टच्या वेळी पण जेव्हा त्याला मी जत्रेमध्ये घेऊन गेलेली तेव्हा त्याने सगळ्यात जास्त मजा ही तिकडेच केली होती. आणि त्याला जम्पिंग कॅसलमध्ये खूप आवडतं आणि आम्हीही त्याला आवर्जून जर त्याला कुठे असेल ना तर त्याला आम्ही घेऊन जातो. तिकडे खेळून झाल्यानंतर कौस्तुभ दमला आणि आता टाईम होता पोटपूजा करायची. तर आता खेळून तर झालेलं आहे आणि आता पोटपूजा करण्यासाठी आम्ही निघालो. हॉलमध्ये त्यांचा आनंद मेळा भरलेला. आनंद मेळ्यामध्ये जे काही मुलांचे पॅरेंट्स आहेत ते स्टॉल लावू शकतात, पण त्यांना ते स्टॉल लावण्यासाठी काही अमाऊंट स्कूलमध्ये द्यावी लागते. आणि जेही स्टॉल लावतील ते त्यांच्या त्या डिशेस जे आहेत त्या 20 ते 30च्या रेंजमध्येच असतील. आणि तसंच तिथे मुलांनी जे काही हस्तकलेच्या जे काही बनवलेलं असतं तेही गोष्टी तिथे असतात. तर आम्ही नंतर तिकडे गेलो आणि बघितलं की किती काय काय डिशेस लागलेले आहेत. तिथे गेम्सही होते आणि काही ठिकाणी चॉकलेट्स होते, केक्स होते बनवलेले, काही ठिकाणी कटोरी चाट होते, काही ठिकाणी दही वडे होते, तसेच काही ठिकाणी मोस्टली तिकडे सगळीकडे चाट आणि केक्स होते जे असतात ते केक्स होते. त्यानंतर काही ठिकाणी दही वडेही होते आणि सगळं चाटचा प्रकार हा मॅक्सिमम होता. पण एक ठिकाणी मला जो अशा ग्लासमध्ये चाट दिसला तो मी विचार केला की मला थोडं ते इंटरेस्टिंग वाटलं, तर मी विचार केला की आपण खाऊन बघूया की काय आहे, म्हणून आम्ही ते घेतलं. चाट घेतलाय आणि कौस्तुभने घेतलाय ड्रिंक. खूप गर्दी आहे. दाखव तुम्हाला, थांबा दाखवते.
खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी तिकडून निघालो आणि तिकडचा एकदम जो ॲटमॉस्फिअर होता तो सगळी मुलं आपल्या पालकांसोबत मस्त गेम आणि तिकडे ज्या बनवलेल्या डिशेस आहेत त्यांचा आनंद घेत होत्या. त्यानंतर आम्ही निघालो आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन बाय.